हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्यायचं. चिंतने झाले तो धन्य धन्य काळ. अवघेची त्रैलोक्यानंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. एका जनार्दने एकपणे उभा, एका जनार्दने एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ आनंदा अनाथ जनार्दन. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांदिया, दुसरे चरण संतांदिया, दुसरे चरण संतांदिया. गुरुबादाने कथेला बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातु मुनींद्रै. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाला करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुझानु करा दलो हो पावन झालो जरा करे नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुझानु करा दलो पावन झालो जरा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा। पवन तनय संकट हरण मंगलमूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुरभूप पवन सुत हनुमान की जय। विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं त्वमेका भवानी। कुकर्मी कुसंगी कुबुद्धि कुदास कुलाचारहीन कदाचारलीन कुदुष्टि कुवाक्य प्रबंध सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानी। विठ्ठला अवघेची त्रैलोक्यानंदची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन। प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 3 चरणाचा गुरुचं महात्म्य सांगणारा आणि त्या महात्म्यातून किंबहुना त्या अनुभवातून त्यांना जो अनुभव आला त्या रस्त्यावरून चालता चालता जो अनुभव आला त्या अनुभवाचं प्रत्यंतर किंबहुना त्याचं प्रतिपादन या अभंगामध्ये केलेलं आहे। जास्त वेळ घेणार नाही आहे कारण नैमित्तिक कीर्तन असल्यामुळे आणि आपल्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे अर्धा ते पाऊण तासात मला ही कीर्तन सेवा आटपायची आहे। थोडक्यात जर अभंगाचा विचार केला तर अवघेची त्रैलोक्य आनंदची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले याचा विचार करताना धावता अर्थ असा लावता येईल की आता अवघेची त्रैलोक्य आनंदची आता सगळीकडे आनंद आहे त्रैलोक्यामध्ये आनंद आहे। कुणासाठी? चरणी जगन्नाथा चित्त ठेले ज्याच्या चित्त जगन्नाथाच्या चरणाकडे लागलेलं आहे त्याच्यासाठी। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ परिणाम माय जगन्नाथ आहे जगन्नाथ माय आहे जगन्नाथ बाप आहे हा अनुभव आला। ज्या वेळेला भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी आपलं चित्त लागतं त्यावेळेला हा अनुभव येतो। हा अनुभवाचा विषय हे शब्दांनी कळणारं नाही आहे। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ
अनाथाचा नाथ जनार्दन. हा अनुभव कधी आला? हा अनुभव आला ज्या वेळेला चित्त भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी लागलं. पण हा अनुभव येण्याकरिता एका जनार्दने एकपणे उभा, जोपर्यंत सद्गुरू आपल्या पाठीशी उभे राहत नाहीत तोपर्यंत हा अनुभव येत नाही. हा अभंगाचा थोडक्यात अर्थ आहे. विठ्ठला थोडासा परिहार किंबहुना थोडासा औपचारिकता म्हणून परिहार द्यायला हरकत नाही आहे. स्वानंद सुखनिवासी अलिबागकर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पंचक्रोशी स्वानंद सुखनिवासी गोपाळ महाराज वाजे, स्वानंद सुखनिवासी धोंडू महाराज कोलटकर यांनी त्यांची परंपरा पुढे चालवली, त्याला वाढवली, त्याचं स्वरूप असं दिव्य भव्य करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर स्वानंद हरिभक्तपरायण गुरुवर्य नारायण महाराज वाजे, हरिभक्तपरायण गुरुवर्य दत्तू महाराज कोलटकर यांनी ती परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे. त्याच्या मागे हरिभक्तपरायण भरत महाराज वाजे आणि हरिभक्तपरायण मारुती महाराज कोलटकर हे ती परंपरा पुढे चालत ठेवलेली आहे. म्हणजे ती परंपरा पुढे चालवत आहेत. ही परंपरा चालवताना फक्त तीच माणसं परंपरा चालवतात असं नाही आहे. पंचक्रोशीची सगळी किंबहुना या परंपरेला मानणारी सगळी माणसं ज्या वेळेला त्यांच्या सोबत राहतात त्याच वेळेला ती परंपरा वाढते. आज मी जरी इथं उभा राहिलो तरी आज सगळी पंचक्रोशी एक होऊन ज्या वेळेला या ठिकाणी सप्त्याला येते, एक होते आणि सप्त्याचं कार्यक्रम करण्याकरिता उद्युक्त होते की बाबा नाही आपल्याला दिव्य भव्य असं सप्ताह करायचं आहे, त्यावेळेला मात्र हे असं स्वरूप पाहायला मिळतं. सुरुवातीला ज्या वेळेला सुरुवातीचा जो काळ असेल त्या काळामध्ये इतकी भव्य दिव्यता नव्हती. पण ही भव्य दिव्यता का आली? तुम्ही कृपा केली संती गंगेचा ली ओघाची. त्या संतांच्या कृपेमुळे, त्या साधू संतांच्या आशीर्वादामुळे आज आपल्याला हे भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झालेलं पाहता येतं. आता मी सगळ्यांची नावं घेत नाहीत, पण या पंचक्रोशीतल्या सगळ्यांनी आपापलं योगदान जी आता या ठिकाणी आपल्यात उपस्थित नाहीत किंबहुना वैकुंठवासी झालेले आहेत, परंतु ते त्या वैकुंठातून आपला हा सोहळा पाहत असतील, आनंद वाटत असेल त्यांना की खरोखर आम्ही जे झाड लावलं, इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेल उगेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचिताची बहारू कयास याला. त्यांना आनंद वाटत असेल आणि तो आनंद वाढवण्याकरता आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र काम केलं पाहिजे. जसं करतोय त्याच्यात अजून उत्साह वाढला पाहिजे. आणि या उत्साहानेच, या सत्संगाने, या सत्कर्माने किंबहुना या हरिनाम उत्सवाने वातावरण शुद्धी होते, विचारांची शुद्धी होते. विचारांची शुद्धी सगळ्यात महत्त्वाची आहे. बाकी सगळी शुद्धी झाली नाही झाली तरी चालेल, पण विचार एकदा माणसाचे भरकटले, आता विचार काय तर त्याच्यावर पुन्हा एक वेगळा विचार होईल. त्याच्यामुळे मी तो जास्त विचार करत नाही. अंतसमयाचा करणे विचार वेचिता सादर घटिका पळे हा विचार आहे. शेवटच्या दिवसाचा किंवा आपण ज्या दिवशी जाणार आहोत त्या दिवशी जाताना आपल्याला सहज जाता आलं पाहिजे. असे कर्म केले पाहिजेत की त्या कर्मामुळे आपल्याला डोळे मिटताना कुठल्याही प्रकारचं खेद वाटला नाही पाहिजे, भीती वाटली नाही पाहिजे. म्हणजे क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. आणि म्हणून हा जो परमार्थ आहे, आता ह्या संतांनी आपल्याला हा मार्ग दावणी गेल्याआधी दयानिधी संतते, त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. आणि हे नैमित्तिक कीर्तन आहे. हा जो सप्ताह आहे तो फिरता सप्ताह आहे. हा 5वा वर्ष. गेल्या 5 वर्षापूर्वी आमचा सप्ताह संपूर्ण झाला नाही. आमचा म्हणजे आपला, थोडक्यात आपला सप्ताह संपूर्ण झाला नाही, पण तळवलीवाले यजमान होते आणि तळवलीवाले यजमान असताना हा 4थ्या दिवशी तो कीर्तन मला वाटतं झालं 3 दिवस आणि 4थ्या दिवशीला बंद झालं. तो कसर काढण्याकरिता आम्ही समजा ग्रामस्थांनी सर्वांनी विनंती केली पंचक्रोशीला की आम्हाला भागवत कथा आयोजित करायची आहे आणि भागवत कथेच्या माध्यमातून आम्हाला मागची कसर जी आहे, आनंदाची कसर, ती आम्हाला भरून काढायची आहे. पंचक्रोशीनी सर्वांनी त्याला परवानगी दिली आणि त्या परवानगीतून असा हा भव्य दिव्य जो सप्ताह आहे तो आता संपन्न होत चाललाय. पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची नाथषष्ठीची सेवा माझ्याकडे गेल्या अनेक वर्षापासून आलेली आहे. अर्थात मी मोठा कीर्तनकार नाही आहे, मला इतकं काय कळत नाही आहे, पण एका जनार्दनी एकपणे उभा
त्या पद्धतीने संपूर्ण पंचक्रोशी एक होऊन ज्या वेळेला उभी राहते त्यावेळेला माझ्यासारखा यकश्चित कीर्तनकार सुद्धा कीर्तन करू शकतो, कारण त्यांची कृपा, त्यांचे आशीर्वाद, त्यांचा पाठिंबा असल्यामुळे. विठ्ठला परमार्थ करणं कठीण आहे, परमार्थ समजणं कठीण आहे, पण आपण त्या मार्गाला लागणं पहिलं महत्त्वाचं आहे. आणि तो जो मूळ मुद्दा आहे, किंबहुना ते जे मूळ कार्य आहे ते आपल्याला स्वानंद सुखनिवासी अलिबागकर महाराजांनी दाखवलं. या ठिकाणी सर्व उपस्थित जे आहेत, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महात्मे आहेत, ज्येष्ठ असे कीर्तनकार आहेत, गायनाचार्य आहेत, मृदुंगाचार्य आहेत. असं ते वाचतंय ना तर मला असं वाटतं की मी कुठेतरी वेगळ्याच दुनियेमध्ये आहे, कारण मला ती सवय नाही. आणि त्यात साऊंड सिस्टीम एकदम जबरदस्त असल्यामुळे, ती सवय नसल्यामुळे थोडंसं जरासं वेगळं वाटते, पण बरंही वाटते, थोडासा असा जोश आल्यासारखा, उत्साह आल्यासारखा वेगळा. तर एकंदर सगळं वातावरण सगळं अनुकूल आहे. आज या ठिकाणी आपल्या खाम पंचक्रोशीचे अध्यक्ष कृष्णाबाबा जाधव, माझे वडील हरिभक्तपरायण दत्तू महाराज कोलटकर, आमचे ज्येष्ठ स्फूर्तिस्थान, ज्येष्ठ वारकरी मोरेश्वर बाबा मरोडे, उपाध्यक्ष थिटे महाराज आणि सर्व कार्यकारी मंडळ, आता सगळ्यांची नावं घेत बसत नाहीत. दादाही उपस्थित आहे, गायनाचार्यही उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला सर्व जीवाची धडपड आनंदासाठी चालली आहे. आनंद मिळवावं, आनंद मिळवावं, पण आनंद मिळत नाही. आनंद मिळाल्याचा भास होतो. आपल्याला जो आनंद मिळतो तो शाश्वत आनंद नाही आहे. योग झाला की आनंद होतो, वियोग झाला का दुःख होतं. एखादी गोष्ट आपल्याला हवीशी वाटते, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत असं वाटतं ती मिळाल्यावर मला आनंदाचा काय येईल, पूर येईल असं वाटतं. लग्न होत नाही तोपर्यंत असं वाटतं लग्न व्हावं, लग्न व्हावं. लग्न झाल्यानंतर सगळ्यांची चेहरे कळतात की लग्न करून आपण काय झालो, फसलो. नशीब वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. सगळं धनधान्याने आणि सर्व संपत्ती, सर्व लौकिक संपदा, आपल्याला मान सन्मान मिळावा आणि तो मिळाल्यानंतर आनंद होतो. हा आनंद खोटा आहे का? तर असा मिळालेला आनंद ज्याला भरपूर स्वरूपात मिळाला तो त्याच्यानंतर एकदम दुःखी होतो. तो विचार करतो याच्या पलीकडे काय. आनंद असा मिळावा जो आनंद मिळाल्यानंतर पुन्हा नवीन आनंदाची अपेक्षा न राहावी, असा आनंद मिळावा. आणि हा आनंद फक्त परमार्थामध्ये आहे. हा आनंद फक्त संत विचारामध्ये आहे. हा आनंद फक्त संत विचाराच्या मार्गावर चालण्यात आहे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण या संसारात आनंदासाठी चाचपडत राहतोय. खरं बघा, पाहिजे तर बघा, 40 नंतर 45 नंतर एक संतृप्तता येते आणि त्या संतृप्ततेमधून आपल्याला एक कळतं की जीवन इथं संपत चाललंय. 40-45 झाले का आपलं उतारवय, आता माझं 48 चालू आहे, बरोबर आहे, माझं 48 चालू आहे. मला आता असं वाटायला लागलं की आता आपण मृत्यूच्या जवळ जातो. याचा अर्थ मृत्यूला घाबरतो असं नाही आहे, पण मृत्यूच्या जवळ जाता जाता आपली तयारी काय झाली, मृत्यूला आलिंगन देण्याकरिता. मृत्यूला आलिंगन देता आलं पाहिजे आणि हेच आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. आपण काय करतो, आपल्या जीवनाचं ध्येय ठेवतो की आपलं सर्व लौकिक पूर्ण व्हावं आणि ते लौकिक पूर्ण होतं, पण तो आनंद किंबहुना ती भीती अंतःकरणात राहते की जिथे मिळतं तिथे योग आहे, तिथे वियोग आहे. जे मिळणार आहे ते जाणार आहे. एक दिवस आपल्याला हे शरीर सोडावं लागणार आहे, आहे की नाही, आहे. पण आपण अजूनही त्याची तयारी केलेली नाही. हरकत नाही आहे, पण संत वाङ्मय आहे ते आपल्याला नेहमी जागा करतं. जागा रे भाईनो जागा, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखी व्यथा जन्माच्या, सुख विरधा आणि असं जर विचार केला
तर हे आपल्याला जागं करण्याकरिता संत वाङ्मय आहे. आणि हे संत वाङ्मय नुसतं जागं करत नाही, तर जागं केल्यानंतर मार्गावर कसं चालायचं हेही शिकवतं. मार्गावर धडपडल्यानंतर संत वाङ्मय सांभाळता सांभाळता आपल्या निश्चित ध्येयापर्यंत ते घेऊन जातं. फक्त आपलं तिथं काय पाहिजे? समर्पण पाहिजे. ही समर्पणता आमच्यामध्ये येत नाही आहे. ती पण समर्पणता आणण्याचं काम ज्ञानेश्वरी गाथा भागवत करते. फक्त तुम्ही काय करा? पडोनी राहीन तये ठाई, या संतांची पायी, न मागे न करी काही, तुझी आणगा विठोबा. आणि हा अनुभव कधी येतो? आणि ज्याला जो अनुभव आला त्याच्यासाठी मात्र अवघा त्रैलोक्य आनंदाचं होतं अभंगाचं पहिलं चरण. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. हो धरणी जगन्नाथाची तठेले, धरणी जगन्नाथाची तठेले, धरणी जगन्नाथाची तठेले, माझ्या जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माझ्या जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माझ्या जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माझ्या जगन्नाथ बाबा जगन्नाथ. हो अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, धरणी जगन्नाथात चित्त ठेले, धरणी जगन्नाथात चित्त ठेले. अवघे त्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. हे आनंदाचं झालं, अवघे त्रैलोक्य आनंदाचं झालं. याचं कारण आहे चरणी जगन्नाथ चित्त ठेले. ह्या चरणाच्या ठिकाणी चित्त राहण्याकरिता फार मोठी साधना उपासना करावी लागते. जन्मोच्या जन्मी साधना उपासना करावी लागते. त्याच्यानंतर हा अनुभव येतो. अवघेची त्रैलोक्य, अवघेची त्रैलोक्याचा विचार करताना फक्त ही आपली पृथ्वी पकडू नका. सप्तपाताळ, 21 स्वर्ग आणि ही आपली हे भूतल, असं सगळं आनंदाचं करण्याचं जे स्थान आहे किंबहुना जे साधन आहे त्याचं फक्त एकच आहे. तो काय असलं पाहिजे? आपलं चित्त चरणाच्या ठिकाणी लागलं पाहिजे. आणि एकदा का चरणाच्या ठिकाणी चित्त लागलं, काय अनुभव? अभंगाचं दुसरं चरण. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, 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 माय जगन्नाथ बाप जगन्नाथ,
जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन हा अनुभव येतो. आपला जगन्नाथ ही आपली माय आहे, जगन्नाथ आपला बाप आहे, अनाथाचा नाथ जनार्दन हे आपलं सगळं म्हणजे भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी किंबहुना आपल्या सद्गुरूच्या स्वरूपाच्या ठिकाणी हे सगळं अनुभवायला येतं. हे कधी येतं? कधी येतं? अवघेची त्रैलोक्यानंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. हे चित्त ज्या वेळेला भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी लागलं जातं त्याच वेळेला. पण हे चित्त लागण्याकरिता, हे भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी चित्त लागण्याकरिता सगळ्यात महत्वाचं साधन काय असेल तर अभंगाचं 3रं चरण. एका जनार्दनी एकपणे उभा, एका जनार्दनी एकपणे उभा, एका जनार्दनी एकपणे उभा, एका जनार्दनी एकपणे उभा. चैतन्याची शोभा शोभतसे, चैतन्याची शोभा शोभतसे, चैतन्याची शोभा शोभतसे, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ, माय जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथा एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे. हे भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी चित्त लागण्याकरिता एका जनार्दनी एकपणे उभा हा सिद्धांत सांगितला. जोपर्यंत तो एक सद्गुरू आपल्या पाठीशी उभा राहत नाही तोपर्यंत हे अभंगातले जेवढे चरण आहेत त्याचा अनुभव आपल्याला येत नाही. लक्षात आलं? म्हणून एक सद्गुरू सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ते सद्गुरू आपल्या पाठीशी उभं राहण्याकरिता आपल्याला सेवा सत्यगुरू राये कृपा मज केली
परिणाई घडली सेवा काही. या ठिकाणी सेवा घडली पाहिजे. स्वानंद सुखनिवासी अलिबागकर महाराजांची सेवा आमच्याकडून झाली नाहीच झाली म्हणायला हरकत नाही आहे, पण त्यांची कृपादृष्टी आमच्यावर आहे. म्हणून आज मोगरा फुलला हा एवढा जो भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले ते त्याच्यामुळे झाले. आणि त्यांची सेवा करणं, त्यांच्या वचनाप्रमाणे चालणं काय आहे. संतांची पूजा करायचं म्हणजे काय ते पुढे मी सांगेनच म्हणा, पण त्यांच्या वचनाप्रमाणे चालणं हे त्यांना खूप आवडतं. ज्या वेळेला जर बापाला जर मुलगा ऐकत, म्हणजे बापाला कितीही आणून दिलं, समजा मुलाने कितीही आणून दिलं पण मुलगा बापाचं ऐकत नसेल तर बापाला आनंद होत नाही. होतं का? आणि ज्याला वाटतं की मला मुलाने आणून द्यावं आणि कसंही मुलाने वागावं तो बापच नाही. थोडक्यात संतांच्या ठिकाणी ते महत्त्वाचं आहे. संत म्हणतात की आम्ही बोलतो ना तसं चाललात ना तुम्ही का आम्हाला खूप आनंद होतो. आणि आपल्याला सुद्धा तेच करायचे. आपण जर त्यांच्या वचनाप्रमाणे त्यांच्या प्रमाणाने आपण जर चाललो, एका जनार्दने एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभतसे, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन विठोबा. लोक्यानंदची आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दन एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभतसे, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. यथामती यथा अवकाश. धावता अभंगाचा विचार मांडला, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. कमी वेळेमध्ये कमीत कमी सांगून, जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करतोय. झालं जितकं होईल तितकं सांगता येईल. पण महत्त्वाचा विषय असा आहे की आज नाथषष्ठी आहे आणि नाथषष्ठीच्या निमित्ताने फक्त संत चरित्राचं, थोडं नाथमार्गांच्या चरित्राचा आपल्याला विचार करायचा आहे. संतांच्या चरित्राचा का विचार करावा? पै हरपता पण पे पावे, तै संता ते पाहता घेवंसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. जर आपण हरवल्यासारखं वाटत असू, आपण जीवनात चुकल्यासारखं वाटत असू, आपल्याला असं वाटतं काय करावं काय करू नये, अशी ज्या वेळेला आपली परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला काही करायचं नाही. ज्ञानेश्वरी किंबहुना गाथा, नाथमार्गांचं चरित्र वाचा, ज्ञानोबारायांचं चरित्र वाचा, तुकाराम महाराजांचं चरित्र वाचा, तुम्हाला आपोआप तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. पण आमचं हे न वाचता इतर लोकांकडे धाव जास्त असल्यामुळे आणि इतर लोकांवर विश्वास आपला जास्त असल्यामुळे आपल्याला हा अनुभव येत नाही. कितीही कीर्तनकारांनी, किंबहुना कीर्तनकारसुद्धा एक श्रोताच आहे, तो वक्ता जरी असला तरी या ठिकाणी संत जे आहेत तेच फक्त वक्ते आहेत आणि बाकी सगळे श्रोते आहेत. संतांनाच फक्त उपदेश करण्याचा अधिकार आहे, बाकी कुणाला अधिकार नाही. आणि जर का आपल्याला समाजाला संबोधित करायचंच असेल तर संत वचनाने, संत प्रमाणानेच संबोधित करावं. बाकी कुठलाही अधिकार आपल्याला ही सृष्टी किंबहुना हे जे चराचर आहे देव आपल्याला देत नाही. म्हणून ज्ञानोबारायांचं सुद्धा असं म्हणणं आहे, विठाला विठाला वेद मार्गे मुनी गेले, तेणेची पंथे चालिलो, नकळेची विषय अंधा, म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा, तरुणाकारी हाडपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा, सर्वद्वैत निरसलो. थोडक्यात काय, ज्ञानोबारायांसारखे सुद्धा म्हणतात मला कळत नाही. आता कळत नाही म्हणजे आपल्या भूमिकेवर येऊन बोलतात. आणि काय करतोय आम्ही? वेदांनी जो मार्ग सांगितला त्याच मार्गावर चाललोय. आपल्याला थोडंसं गैरसमज आहे. वेद, उपनिषद, शास्त्र, पुराण हे चुकीचे आहेत आणि आपले तथाकथित विद्वान त्याच्यावर चर्चा, डिबेट करायला तयार झालेली आहेत. त्यांना कळत नाही आहे. म्हणून वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा,
एरानी वहावा भारमात. अर्थ कळण्याकरिता साधना उपासना करावी लागते. असं सहज वाचून वाचून जर ज्ञान झालं असतं तर सेवेचा तिथं कुठला काही राहिला नसतं ना. सेवा जो ज्ञानाचा कुरठा तेथे सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुवटा ओळंगोनी. जोपर्यंत तुम्ही समर्पित होऊन सेवा करून ज्या सेवा करत नाहीयेत तोपर्यंत आम्हाला ज्ञान होऊन जीवनामध्ये पाप आहेत ना तोपर्यंत दुःख आहे. एकदा पाप संपलं, कृपाणी आणि त्यांची पत्नी या दोघांनी काय केला, नाथमहाराजांचा सांभाळ केला. सांभाळ करायचा म्हणजे काय करायचं, त्यांना व्यवस्थित शिकवायचं. आपली खरी जबाबदारी जर काय असेल मुलांच्या संदर्भाने, आपल्या पुढच्या पिढीच्या संदर्भाने, तर आपल्या मुलांना किंबहुना आपल्या पुढच्या पिढीला सुसंस्कारित करणं आणि करण्याकरता ते विठाला विठाला एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती अनुष्ठिती सामान्य सकळ. ज्या वेळेला आपण त्या पद्धतीने वागू त्याच वेळेला ते होईल, नाहीतर होणार नाही. आणि हे होण्याकरिता आपल्याला संत वाङ्मय वाचावं लागेल. नाथमहाराजांचा विचार शुद्ध होण्याकरिता, आता नाथमहाराज संतच होते तरी सुद्धा काही लीला असतात, लीला चरित्र म्हणायला हरकत नाही आहे. या ठिकाणी नाथमहाराजांना त्या आजोबांनी काय काय शिकवलं, रामायण महाभारत उपनिषद वेदांचं किंबहुना शास्त्रांचं शिक्षण देण्याकरिता एक विद्वान त्यांच्या घरी ठेवला आणि त्या विद्वानाला सांगितलं की तुम्ही माझ्या मुलाला काय शिकवा, हे सगळं शिकवा. आपल्याला ज्ञानोबाराय सरळ म्हणतात, सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामा अर्धगडी राहू नको. आपल्याला जर निवडायचं झालं तर 6 शास्त्र निवड, उपनिषद पुराण याचा विचार कर. पण आपण त्याचा विचार करत नाही. जुनी माणसं खूप हुशार होती आणि ती माणसं हुशार होती म्हणून त्यांच्या पिढीने काय केलं, पराक्रम गाजवून दाखवला. आता होतात का हो शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज होतात काय, आता संभाजी महाराज होतात काय, नाही होत. कारण आहे की आपण संस्कार सोडले, आपण आपली परंपरा, आपली जी संत वाङ्मयाची कास आहे ती आपण सोडली. त्याचा परिणाम आता आपण जरी किती श्रीमंत झालो लौकिक दृष्टिकोनातून, पण बौद्धिक दृष्टिकोनातून आपण भिकारीच आहोत. विठ्ठला आता नाथमहाराजांनी हे सर्व शिक्षण झाल्यानंतर त्या गुरुजींना वाटलं की आता याच्या पुढे काय शिकवायचं. कारण नाथमहाराज इतके हुशार होते की ते त्या गुरुजींना जे येत नव्हतं ते कुणाला यायचं, नाथमहाराजांना यायचं, म्हणजे एकनाथांना यायचं. आणि इतके हुशार असल्यामुळे शेवटी ते चक्रपाणींना म्हटले की तुमचा जो नातू आहे तो खूपच हुशार आहे आणि तो आता मला त्याला शिकवण्यात मला जमत नाही आहे, माझी ती कॅपॅसिटी राहिलेली नाही आहे, मी तिथं थांबलो, आता मी काही शिकवू शकत नाही. शेवटी जी उत्सुकता नाथमहाराजांच्या अंतःकरणात होती की नाही आपल्याला गुरु भेटले पाहिजेत आणि गुरूंकडनं आपण काय केलं पाहिजे, अनुग्रह घेतला पाहिजे. यासाठी त्यांनी आजीला आणि आजोबांना न सांगता घर सोडून काय केले, निघून गेले. विठ्ठला आता या वेळेला काही वेळेला असा प्रश्न उपस्थित होतो, सगळ्यांच्या भूमिका समान नसतात. एक लक्षात घ्या, एखादा माणूस रागाने घर सोडून जातो आणि एखादा माणूस आपल्या उद्धाराकरिता घर सोडतो, याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. एकच लेवलला जर एकाच भूमिकेवर आणलं तर त्या चुकीच्या गोष्टी होतात. काय, नाथमहाराजांनी आपल्या आजी आजोबांना सोडून गेले याचा अर्थ आजी आजोबांना वाऱ्यावर टाकलं असंच होतं ना. आजी आजोबा ज्या वेळेला आई वडील निघून गेले, आजी आजोबांनी जर नाथमहाराजांना मोठं केले तर नाथमहाराजांनी तिथंच थांबायला पाहिजे होतं की नाही. प्रश्न निर्माण होतो की नाही, आपल्याला मनात वाटतं की नाही. आपण जर आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना टाकून गेलो, जरी किती मोठा पारमार्थिक असला, तर ते योग्य होईल का, तुम्हाला काय वाटतं? ते योग्य फक्त नाथमहाराजांसाठी होईल, कारण त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. काय असतं, त्यांचा उद्देश आणि त्यांची पुण्याई त्यांच्या आजी आजोबांना सांभाळायला पुरेशी ठरते. आपल्याला वाटतं की आपण घरात थांबलो तर आपण आईबाबांना सांभाळू, कधी कधी काही गोष्टी पलीकडे जाऊन कराव्या लागतात. म्हणजे तत्त्वज्ञानाच्या किंबहुना लोकराहाटीच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला केल्या जातात त्या करण्याकरता तितकी काय लागते, कर्तृत्व शक्ती लागते. नाथमहाराज सोडून गेले पण त्यांची पुण्याई होती, त्यांचा आदर होता, त्यांचं प्रेम आजी आजोबांबद्दल प्रचंड होतं.
भरपूर होतं. आणि त्याच पुण्याने त्यांना माहिती होतं की मी जरी गेलो सोडून तरी आजी आजोबांना कुठलाही धक्का लागणार नाही. आणि नाही लागला धक्का. आणि हे मजल दर मजल करत कुठे आले? जनार्दन स्वामींच्या दौलताबाद या ठिकाणी त्या किल्ल्यावर आले. आणि त्यांना जनार्दन स्वामींना भेटले. आता वेळ घेत नाही मी. जनार्दन स्वामींना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला तुमचं शिष्य व्हायचं आहे, मला तुम्हाला गुरु करायचं आहे. जनार्दन स्वामी म्हटले ठीक आहे, मुलगा चांगला दिसतोय, त्याबद्दल प्रश्न नाही आहे, संपन्न कुळातला किंबहुना कुलवान आहे, त्याबद्दलही प्रश्न नाही आहे, पण परीक्षा घेतल्याशिवाय आणि थोडासा अभ्यास म्हणजे त्याचा थोडासा अभ्यास केल्याशिवाय कुणीही शिष्य करू नये. आपण करतो ते सर्वसाधारण सगळेच शिष्य होतात आणि एखादा गुरु सगळ्यांनाच शिष्य करतो. ती परंपरा अशी नसते. ऐसी कर्मसाम्य दशा हो यजे थे विरेशा, तेथे सद्गुरू आपैसा भेटेची गा. कधी होतं? ज्या वेळेला आपल्या अंतःकरणातला मल आणि विक्षेप हे जे दोन दोष आहेत हे आपण काढून टाकतो आणि विठ्ठला विठ्ठला आवरण निवृत्ती करता साधन चतुष्टय संपन्न होऊन ज्या वेळेला तो कार्य करायला प्रवृत्त होतो त्यावेळेला गुरु आपोआप येऊन भेटतात. म्हणून शेवटी जेवढी साधना उपासना करायची आहे, ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाचत राहा तुम्हाला गुरु आपोआप येऊन भेटतील. त्या पद्धतीने जनार्दन स्वामीच्या इथे आल्यानंतर जनार्दन स्वामी म्हटले ठीक आहे, मी तुला काही काम देतो, ते काम तू कर. आणि नाथ महाराजांनी त्यांची सेवा केली. सेवा अशा पद्धतीने असते की सेवा करणारा जो माणूस असतो, ज्याची सेवा करायची आहे त्याला नंतर काय हवंय हे त्याच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. हां, पाणी आण म्हटल्यानंतर बायको पाणी आणून देत असेल तर त्याला उपयोग नाही. बायकोला कळलं पाहिजे की आत्ता नवऱ्याला काय पाहिजे? पाणी पाहिजे. आत्ता त्यांना काय पाहिजे? जेवण पाहिजे. हे जर कळलं आणि ती जर सेवा झाली तर खरी सेवा. नाथ महाराज ज्या वेळेला जनार्दन स्वामींची सेवा करायचे त्यावेळेला त्यांना ते उठायच्या अगोदर पाणी तापवून ठेवायचे. पाणी तापलेलं असेल, तापलेलं पाणी म्हणजे मोरीमध्ये नेऊन ठेवायचे. त्यांची आंघोळ झाल्यानंतर त्यांचे कपडे तिथे काढून द्यायचे. आता हे करण्याकरता त्यांना सकाळी पहाटे गुरूंच्या आधी उठावं लागायचं. आपल्याकडे आपण उठतो किती वाजता? जाऊ द्या, ते काय बोलण्यातही अर्थ नाही आहे. 10 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, 3-3:30ला उठायचे. गुरुजी 4 वाजता उठायचे, हे 3-3:30ला उठून सगळी तयारी करायची. जे पाहिजे ज्या ज्या वेळेला त्यांना बोलण्याची गरज लागत नव्हती जनार्दन स्वामींना की मला हे आणून दे, अशा पद्धतीची सेवा करता करता एक दिवस असं झालं की त्यांना एक काम दिलं होतं, हिशोबाचं काम दिलं होतं. ते हिशोबाचं काम करताना 1 पैशाची, 1 आदलीची चूक त्यांना सापडत नव्हती. म्हणून काय केलं, ते रात्रभर त्या ह्याच्यामध्ये हिशोबामध्ये ताळा लावत होते, ताळा लागत नव्हता. आणि शेवटी जवळजवळ रात्र निघून गेली म्हणजे मध्यरात्र झाली. आणि मध्यरात्रीनंतर 2-2:30 वाजता त्यांना त्या पैशाची एक चूक सापडली की त्याचा नेमका ताळा लागल्यानंतर इतका वेळ जे नाथ महाराज बसले होते त्यांना आनंद झाला. स्वाभाविक आहे, एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही आणि मिळाल्यानंतर काय होतं? आनंद होतो. तसा तो आनंद झाला. आनंदाच्या भरात टाळी वाजवली. त्याच वेळेला जनार्दन स्वामी उठले होते. त्यांनी विचारलं, काय झालं नाथा, का टाळी वाजवली? का नाही? म्हटले, मला 1 पैशाची चूक भेटत नव्हती. रात्री 9 वाजल्यापासून बसलो होतो, आता 2-2:30 वाजले, आत्ता मला ती सापडली, त्याच्यामुळे मला आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात मी टाळी वाजवली. जनार्दन स्वामी म्हटले की अशीच जर तू असाच प्रयत्न जर तू कशासाठी करशील, भगवंतासाठी करशील ना, तर तुला भगवंत नक्कीच प्राप्त होईल. नाथ महाराज म्हटले, तो सुद्धा मी प्राप्त करेन तुमच्या आशीर्वादाने. विठ्ठला महत्वाचं आहे. कर्म करताना त्या कर्मामध्ये प्रेम असणं फार महत्वाचं आहे. आपण कुठलेही कर्म करतो ती कर्म आपण युटिलिटीवर अवलंबून करतो. म्हणजे त्यातून मला किती फायदा आहे आणि किती तोटा आहे. जर फायदा नसेल तर ते काम करायचं नाही आणि केलं जरी तरी तितकं मन लावायचं नाही. चित्तवृत्ती क्रियाचरण या नावगा कर्म जाणो, तेथे निरपेक्षते माझे भजन, स्वधर्म संपूर्ण या नाव. म्हणून स्वधर्म ते भगवंतांनी सांगितले
म्हणून स्वधर्मा ते सांडसील तरी पापावर पडा होसील आणि अपेश ते नवचेल कल्पांतवरी. आपल्या वाटेला आलेलं विहित कर्म योग्य पद्धतीने आनंदाने उत्साहाने प्रेमाने करणं याचंच नाव स्वधर्म आहे. विठ्ठला नाथ महाराजांनी ही सगळी कामं मनापासून केली. आणि एक आहे याच्यातनं उद्देश तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे, प्रत्येक काम मन लावून करा, कारण ती सवय होते आणि सवयीचा स्वभाव होतो. लक्षात घ्या, आपली सवय चांगली होण्याकरिता ते काम वारंवार करावं लागतं. वारंवार करता 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 काय होतं, आपला तो स्वभाव होतो. एखाद वेळ आपण नेहमीच आपण समजा त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागलो तर ती गोष्ट दुर्लक्षित होते. जसं एखादा माणूस एखाद्या वाक्यामध्ये शिव्या देतो की नाही. तुम्ही कधी बघा, एखादा माणूस असेल, काही माणसं अशी असतात ती पटकन शिव्या देऊन जातात. एका वाक्यामध्ये 1-2 शिव्या असतात, त्यांनाही कळत नाही की आपण शिव्या दिल्या, पण शिव्या इतक्या बेमालूम किंबहुना इतक्या स्वभावता निर्माण होतात, उच्चारल्या जातात, त्यांनाही कळत नाही. तसं ज्या वेळेला आपण चांगले कर्म करू, चांगलं वागू, आपण सहज चांगले कामं होतात. आपल्याला त्याच्यासाठी आव आणावा लागत नाही. आणि हा आव न आणण्याकरिता प्रत्येक कर्म चांगलं करणं हे गरजेचं आहे. विठ्ठला नाथ महाराजांनी अशी सेवा केल्यानंतर मग त्याने सांगितलं की शूलभंजन पर्वतावर त्यांना ध्यान साधना करण्यास सांगितलं. आणि ध्यान साधना करण्याकरिता ते शूलभंजन पर्वतावर गेले. शूलभंजन पर्वतावर गेल्यानंतर ते त्या एका झाडाखाली किंबहुना एका डोंगरावर एका कातळावर ते आपले ध्यान करू लागले. आणि ध्यान करता 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 त्यांची एकाग्रता वाढत चालली. ध्यानाने एकाग्रता वाढते. जी एकाग्रता ज्याला वाढवायची असेल त्यांना ध्यान करावं लागेल. पण ही ध्यानाची एकाग्रता वाढवण्याकरता वाढवता झालं काय, एक दिवस काय झालं, एक भला मोठा नाग भुजंग तो त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहिलं की नाथ महाराज उन्हात बसलेले आहेत आणि ऊन त्यांच्यावर पडतोय. त्या भुजंगाने काय केलं, आपला फणा उभारला आणि त्यांना सावली केली. कुणी, आपल्याला माणसंसुद्धा सावली करत नाही है ना, आपल्याला करत नाहीत, कारण आपण त्या योग्यतेचेच नाही. त्यांनी भुजंगाने सावली केली. जसा स्पर्श झाला नाथ महाराजांचा, त्याचं जे वैर आहे किंबहुना त्याचा जो दुष्टपणा आहे निघून गेला. जीवनामध्ये इतकं चांगलं जगावं की आपले विरोधक सुद्धा शांत झाले पाहिजेत. विठाला आणि हे करण्याकरता तुम्हाला संत वाङ्मयाचं नेहमी अनुसंधान ठेवावं लागेल. आणि मग ही गोष्ट ज्या वेळेला जनार्दन स्वामींना कळली, जनार्दन स्वामी म्हटले, आता तू जवळजवळ तयार झालेला आहेस, आता तू तीर्थयात्रा करायला गेला पाहिजेस. तीर्थयात्रा करण्याची वेळ खरी असते जोपर्यंत आपलं ज्ञान होत नाही आहे, आपल्याला त्यातलं वर्म कळत नाही, तोपर्यंत तीर्थयात्रा करायची नसते. आता आपण जी जातो तीर्थयात्रा म्हणण्यापेक्षा सहल होते ट्रिप. त्या ट्रिपमध्ये आपल्याला त्या स्थानाचं महात्म्य माहिती नसतं, त्याच्याबद्दलचा आदर नसतो, त्याच्याबद्दलची निष्ठा नसते. आपण जातो आणि येतो आणि गेल्यानंतर तिथे जो आपला वेळ फुकट जातो. तर जाण्याची वेळ कशी असली पाहिजे, जायच्या अगोदर ह्या साधना उपासना तुमच्याकडनं घडल्या पाहिजेत. आणि तिथं गेल्यानंतर तुमचं मन विचलित होता कामा नये. बाहेर पडल्यानंतर साधना उपासना कशासाठी, एकदा का तुम्ही समाजात बाहेर पडलात, कितीही जगाने तुम्हाला विचलित करण्याचं किंबहुना मायेने विचलित करण्याचा प्रयत्न केला तरी तुमचं मन विचलित झालं नाही पाहिजे. आणि त्या पद्धतीने नाथ महाराजांचं जीवन झालं होतं. त्यांना सांगितलं आता तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रा करता 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 ज्या वेळेला ते पैठणला आले तोपर्यंत चक्रपाणींना कळलं. चक्रपाणी म्हणजे थोडक्यात त्यांनी जो गुरुजी ठेवले होते नाथ महाराजांना शिकवायला, ते नाथ महाराजांचे गुरुजी जे होते त्यांना कळलं की एकनाथ जो आहे ते दौलताबाद म्हणजे आपल्या जनार्दन स्वामीकडे गेलेले आहेत. ते जनार्दन स्वामीकडे गेले आणि जनार्दन स्वामींना सांगितलं की तुमच्याकडे जो विद्यार्थी आलेला आहे तो या ठिकाणचा आहे, त्याचे आजी आजोबा आहेत. अरे म्हटले हरकत नाही आहे, मी त्याला एक चिठ्ठी देतो. ती चिठ्ठी दिली. त्या चिठ्ठीमध्ये जनार्दन स्वामींनी सांगितलं की ज्या वेळेला ही तुला चिठ्ठी भेटेल ती चिठ्ठी वाच आणि त्या चिठ्ठीतल्या मजकुराप्रमाणे तू काम कर. असं म्हटल्यानंतर तीर्थयात्रा करता 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 ज्या वेळेला नाथ महाराज पैठणला आले त्यावेळेला आजी आजोबांना कळलं की आपला जो नातू आहे तो या ठिकाणी आलाय. मग त्यांना
त्यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर चिठ्ठी दाखवली. गुरुजींची आज्ञा मानून त्यांनी मग संसाराला सुरुवात केली. आता संसार म्हणजे तुमच्या आमच्यासारखा संसार नाही. आपला संसार आणि संतांचा संसार वेगळा आहे. संतांचा संसार हा परमार्थ असतो आणि संतांचा परमार्थसुद्धा परमार्थच असतो. आपला परमार्थसुद्धा संसारच असतो आणि संसार तर संसारच असतो. त्यात काय सांगायचं. परमार्थ म्हणजे काय, तुझं माझं संपलं ना का परमार्थ चालू होतो. जोपर्यंत तुझं माझं आहे, मी माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जोपर्यंत मी आणि माझं राहतंय तोपर्यंत संसार. एकदा मी आणि माझं संपलं का मग संसार नाही आहे. मग त्या ठिकाणी नाथ महाराजांनी विचार केला, चला त्यांनी संसाराला सुरुवात केली. संसाराला सुरुवात केल्यानंतर त्यांचं लग्न झालं. गिरिजाबाई त्यांच्या पत्नीचं नाव. त्यासुद्धा चांगली पत्नी मिळण्याकरता सुद्धा पुण्य करावं लागतं. आपल्या वाट्याला जर चांगली पत्नी मिळाली नाही तर समजायचं आपलं पाप मजबूत आहे. बऱ्याच वेळेला असं वाटतं की नाही हा माझ्या जीवनात यायला नको होता आणि ही माझ्या जीवनात यायला नको होती. भोगे कळो येईल मागील ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. या ठिकाणी गिरिजाबाई त्यांच्या ज्या सहधर्मचारिणी होत्या त्या अनुकूल होत्या, परमार्थाला अनुकूल होत्या. आणि जोपर्यंत स्त्री परमार्थाला अनुकूल होत नाही पुरुषाचा परमार्थ सफलतेकडे जात नाही. आणि नाथ महाराजांचं जे होतं त्यांच्या जीवनामध्ये त्यांची सहधर्मचारिणी अनुकूल होती आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा संसार ज्या वेळेला, आता नाथ महाराज जेवढे श्रीमंत होते की असं म्हणतात 1200 एकर जमीन त्यांच्या नावावर होती. किती? 1200 एकर. आणि दर दिवस हजारो लोक त्यांच्याकडे अन्नदान केलं जायचं. आणि हे करण्याकरिता त्यांची पत्नी सुद्धा त्याच्यामध्ये सामील असायची. हे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही एखाद वेळ काय करायला गेलात तर तुम्हाला त्रास पहिला कोण देतो? करायला जायला पाहिजे. पहिलं करायला गेल्यानंतर कळतं. जर आपण समाजसेवा करायला गेलो किंवा समाजात आपण वेळ द्यायला गेलो तर पहिला आडवं कोण येतं? सांगतच नाही कोण. समाज आडवा यायच्या अगोदर पहिलं घरातलाच माणूस आडवा येतो. लक्षात घ्या. आणि त्याचा परिणाम आपल्याला असं वाटतं की आता काय, मी कधी कधी ते विचार करतो की छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांच्या त्या पत्न्या ज्या असतील त्या किती उंची असेल हो त्यांची. संपूर्ण जीवन समर्पित. कधी मरायचं माहीत नाही, कुठली तलवार कधी आपल्या मानेचा वेध घेईल आणि आपलं प्राण जाईल माहीत नाही आहे. पण त्या पत्न्या त्यांना जाऊन द्यायच्या युद्धावर. नुसतं युद्धावर नाही, अनेक महिने त्या युद्धावरच असायच्या, त्या मोहिमेवरच असायचे. आणि असा जो इतिहास ज्या वेळेला स्वराज्याचा इतिहास रचला गेला त्यावेळेला पहिला सॅल्यूट जर करायचा असेल तर त्यांच्या पत्न्यांना. विठाला आता नाथ महाराजांचं जे स्वतंत्र चरित्राचा विचार करता काही गोष्टींचा आपण उल्लेख करायला पाहिजे की बाबा नाथ महाराज त्यांना कधी राग यायचा नाही, अजिबात राग यायचा नाही. इतके शांती परब्रह्म नाथ महाराज म्हटलं जातं. शांती ब्रह्म नाथ महाराजांना राग यायचा नाही. आणि कुटाळ लोकांना असं वाटायचं की नाथ महाराजांना काय आलं पाहिजे? राग आला पाहिजे. आणि राग येण्याकरता त्यांनी काय केलं, एक दिवस एक ब्राह्मण त्या ठिकाणी त्यांच्या गावात आला. असं ते आपल्या विठाला विठाला चव्हाट्यावर बसलेली जी माणसं असतात त्यांना दुसरं कामधंदा नसतात. शक्यतो चव्हाट्यावर बसू नये, कारण तिथे आपली बुद्धी काय होते? भ्रष्ट होते. हे कळत नाही. ज्या वेळेला संत वाङ्मय वाचाल त्यावेळेला करेल. चव्हाट्यावर बसणं म्हणजे आपला वेळ वाया घालवणं आणि दुसऱ्यांची कानं खराब करणं. मौनी न बोलावे तुके जाण, मिथ्यालाप असंभाषण, नित्य करावे वेद पठण, गायत्री स्मरण का हरिनाम. या ठिकाणी आपला वेळ कशात घालवावा? फक्त तत्वचिंतनामध्येच घालवावा. आता ह्या चव्हाट्यावर बसलेली लोक होती. त्यांनी विचार केला की नाथ महाराजांना राग येत नाही ना. आणि एक ब्राह्मणाला त्याचं काय करायचं होतं? मुलाचं मुंज करायची होती आणि मुंजीकरता पैसा आवश्यक होता. आता काय करावं? मग त्यांनी काय केलं की तो पैसा मिळवण्याकरता त्यांनी सांगितलं त्या चव्हाट्यावरच्या लोकांना की मला पैसा हवाय, काय तुम्ही कुठून मला मिळवून द्याल का? म्हटले काय हरकत नाही, तुला काय पाहिजे? पैसा पाहिजे. तुझ्या मुलाची मुंज करायची आहे. फक्त एक काम कर, समोर जो घर दिसतोय नाथ महाराजांचं घर आहे, एकनाथ महाराजांचं घर आहे, त्यांना फक्त तू काय कर, राग आणून दे की आम्ही तुला काय देऊ? पैसे देऊ. राग आणण्याकरता त्या चव्हाट्यावरच्या माणसांनी
जी माणसं होती, दुष्ट माणसं होती, त्यांनी सांगितलं की तू फक्त तेवढं कर. तो म्हटलं एवढं सोपं काम सांगितलं, सहज मी करेन. आणि त्याला वाटलं नाथ महाराज आपल्यासारखेच सामान्य असतील. त्याने पहिल्यांदा ज्या वेळेला नाथ महाराजांच्या घरासमोर गेला, घरात जाताना आपल्या चपला बाहेर न सोडता चपले सकट तो देवाच्या काय केला, खोलीमध्ये गेला. देवघरात ज्या वेळेला गेला आणि नाथ महाराजांना भेटला, नाथ महाराज म्हणतायत किती प्रेम आहे माझं तुमचं माझ्यावर, तुमच्या प्रेमाला उपमा देता येत नाही. कारण का, तुम्हाला तेवढी सुद्धा आठवण राहिली नाही की आपल्या पायात काय आहेत, चपला आहेत. हे अंतःकरणापासून बोललं जाता, हे टोमण्याने बोललेलं बोलणं नाही आहे. आपण जे बोलतो ना ते टोमणे मारून बोलतो. आणि नाथ महाराजांच्या अंतःकरणातून हा विचार प्रकट झालेला होता. त्यांनी त्यांच्या चपला घेतल्या, बाहेर ठेवल्या आणि म्हटल्या तुम्ही बसा, आराम करा. पाणी वगैरे दिलं, चहा पाणी झाला, म्हटले थोडा आराम करा. दुपारची वेळ झाली, दुपारच्या वेळेला म्हटले काही काळजी करू नका, जेवण होतंय, आपण जेवूया. आता ह्याला करायचं होतं नाथ महाराजांना राग आणून द्यायचा होता, राग काही येत नव्हता. मग काय केलं, मग त्यांनी विचार केला आता एक काम करूया, आता यांच्या पत्नीची छेड काढली तर मात्र नाथ महाराजांना राग आल्याशिवाय राहणार नाही. कारण बाकी सगळं चालतं, पण पत्नीची छेड काढलेली कुणाला आवडत नाही. मग त्यांनी काय केलं, ज्या वेळेला गिरिजाबाई जेवण वाढत होत्या त्या दृष्टाने, त्या ब्राह्मणाने, दृष्टाने म्हणण्यापेक्षा त्या ब्राह्मणाने नाईलाजाने त्याने विचार केला आणि गिरिजाबाईंच्या पाठीवर जाऊन बसला. कोण, तो जो पांथस्थ आला होता, ज्याला आपल्या मुलाची मुंज करायची होती, त्याला पैशाची आवश्यकता होती, तो जाऊन कुणाच्या पाठीवर बसला, गिरिजाबाईंच्या पाठीवर बसला. नाथ महाराज म्हटले बघ, पाहुण्याला पाडू नको, ब्राह्मणाला पाडू नको. गिरिजाबाई म्हणतायत काळजी करू नका, हरिपंडिताला माझ्या पाठीवर घेण्याची काय आहे, मला सवय आहे, तो पडणार नाही, काळजी करू नका. आता हे ऐकल्यानंतर तो ब्राह्मण बोलला यांना काय राग यायचा नाही. तो शरण गेला. नाथ महाराजांना सांगितलं ह्या सगळ्या ज्या चुका मी केल्या त्या मी जाणून बुजून केल्या, कारण माझ्या मुलाची मुंज करण्याकरिता मला पैसा हवाय. आणि मला जर तुम्हाला जर राग आला असता तर चव्हाट्यावर जी माणसं बसलेली आहेत त्यांनी मला एक अट दिली होती की जर राग आला तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ. म्हटलं ठीक आहे, तुला रागच पाहिजे ना. नाथ महाराजांनी ती काठी उचलली, काठी उचलण्या अगोदर त्याला थोडे पैसे दिले. म्हटले तुला मुंज करायला पाहिजे ना, हे माझ्याकडनं पैसे घे. आणि ती काठी उचलली आणि उचलल्याबरोबर आता नाटक पण असं बेमालूम व्हायला पाहिजे की समोरचा माणूस घाबरला पाहिजे. आपल्या अंतःकरणातला भाव समोरच्या माणसाला कधीही कळून द्यायचा नसतो, एक लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी पारमार्थिक आहेत. आता त्याने काठी उचलल्यानंतर तो ब्राह्मण खरोखर मनोमन घाबरला. तो धावत सुटला आणि तो धावत सुटलाय आणि नाथ महाराज त्याच्या मागे मागे पळता पळता ह्या जे चव्हाट्यावर बसलेली जी टवाळखोर होती ती आनंदी झाली. का तर नाथ महाराजांना राग आला असं त्यांना वाटलं. पण लोकांसाठी ज्या ज्या वेळेला कधी कधी काही काही वेळेला संत त्याही गोष्टी करतात, जर लोकांना बरं वाटत असेल तर, त्यांचा फायदा होत असेल तर त्याही गोष्टी करतात. विठ्ठला विठ्ठला. नाथ महाराजांनी बरीच ग्रंथसंपदा केली. भावार्थ रामायण असेल, एकनाथी भागवत आहे, त्याच्यानंतर अभंग आहेत, रुक्मिणी स्वयंवर आहे, असे अनेक ग्रंथ केले. आणि हे ग्रंथ केल्यानंतर जी संपदा आहे संत वाङ्मयाची, याच्यामध्ये नाथ महाराजांचा फार मोठा वाटा आहे. आणि ज्ञानेश्वरी करण्याकरिता एकनाथी भागवत वाचावं लागतं. एकनाथी भागवत वाचल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळत नाही आणि ज्ञानेश्वरी कळल्याशिवाय गाथा कळत नाही. या सगळ्या गोष्टी परस्पर संबंधित आहेत. आणि म्हणून आपल्याला जोपर्यंत असं वाटतं ज्ञानेश्वरी कळत नाही ना, ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये एक भागवताबद्दल प्रेम निर्माण होईल, मग समजायचं की भागवत वाचायला घेतल्यानंतर ज्ञानेश्वरी आणि गाथा हे तिन्ही जे आपल्या वारकरी संप्रदायाची म्हणण्यापेक्षा पूर्ण विश्वाची ही प्रस्थानत्रयी आहे, ही कळण्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. आणि हे जर एकदा निर्माण झालं तर आपल्याला हे कळतं. मला थोडक्यात सांगायचं आहे, नाथ महाराजांनी जे केलं ते नाथ महाराजांचं जे वाङ्मय आहे फार सोप्या भाषेत,
ज्ञानोबारायांनी केलं सोप्या भाषेतच केलं, पण नाथ महाराजांनी त्याच्यापेक्षा सोप्या भाषेत केलं. अनेक व्याख्या इतक्या व्यवस्थित केल्या की आपल्याला त्या कळतात. आणि ही सगळी ग्रंथसंपदा झाल्यानंतर त्यांनी विचार केला की आता भावार्थ रामायणाचा शेवटचा टप्पा होता. भावार्थ रामायण लिहित होते आणि मला वाटते 22व्या अध्यायापर्यंत काहीतरी आले. त्यानंतर त्यांची जाण्याची वेळ आली. म्हणजे आपलं जे कर्तव्य आहे, इहलोकाचं कर्तव्य आहे, या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये जे कर्तव्य आहे ते संपलं असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी असं वाटलं की आपण आता आपलं जीवन इथं यात थांबवावं. वेळेवर थांबणं फार महत्त्वाचं आहे. आपण थांबतच नाही आणि मग आपल्याला खुर्चीतून असं ओढून काढलं जातं. मग तो आपल्याला राग येतो, रागाव होतो, आपल्याला त्रास होतो. वेळेवर माणसांनी रिटायर्ड व्हायला पाहिजे. आता थोडक्यात एकदम मराठीत सांगतो, वेळेवर माणसांनी रिटायर्ड झालंच पाहिजे. नाही झालं तर समाज आपल्याला रिटायर्ड केल्याशिवाय किंबहुना प्रकृती आपल्याला रिटायर्ड केल्याशिवाय राहत नाही. त्या पद्धतीने नाथ महाराजांनी ठरवलं की आता आपलं जीवनकार्य आता संपवायचं आहे, आता थांबवायचं आहे. आपण बराच काही केलेलं आहे आणि संत महात्मे किती लोकांच्यात राहिले तरी लोकांना अक्कल येत नाही. तुम्हाला काय वाटतं? जर असं असतं तर ज्ञानोबाराय जे 22 वर्ष राहिले ते 50 वर्ष राहिले असते. ज्ञानोबारायांना माहिती आहे की ह्यांना किती सांगितलं, यांच्यात कितीही आपण बागडलो, खेळलो किंवा त्यांच्यामध्ये राहिलो तरी यांना कळणार नाही. कारण का? कारण आपण त्या योग्यतेचेच नाही आहोत. आपल्याला असं वाटतं की दुसऱ्यांनी खावं आणि आपलं पोट भरावं. असं होत नाही. असं परमार्थ करण्याकरिता, आनंद मिळण्याकरता, सेवा करण्याकरिता त्याला त्याची सेवा करावी लागते. आणि त्या पद्धतीने नाथ महाराजांनी विचार केला. आता विचार केल्यानंतर भावार्थ रामायण एक म्हणजे 22व्या अध्यायापर्यंत आलं होतं. आणि मग त्यांनी असा विचार केला की आता मी जाणार आहे. तर मग बाकीचे सगळे म्हणायला लागले, तुम्ही जर जाणार असाल, तुम्ही या ठिकाणी तुमचं जीवन संपवणार असाल तर एक काम करा. मग हे भावार्थ रामायण कोण करणार? ह्या भावार्थ रामायणाचं परिपूर्णता कोण करणार? म्हटले ठीक आहे, काय काळजी करू नका, मी त्याची व्यवस्था केलेली आहे. म्हटले काय व्यवस्था केली? हे भावार्थ रामायण कोण पूर्ण करणार? म्हटले कोण नाही, एक गावबा म्हणून त्यांच्याकडे एक मुलगा आला होता. हा गावबा असा होता की गावबाला काहीच कळत नव्हतं. ब्राह्मणाचं मूल होतं पण काहीच कळत नव्हतं त्याला. कुठला श्लोक येत नव्हता, कुठल्याही प्रकारचं त्याला ज्ञान नव्हतं. अशा पद्धतीच्या गावबा फक्त काय करायचा? नाथ महाराजांची सेवा करायचा. लक्षात घ्या, यातनं एक अर्थ लक्षात घ्या. फक्त सेवा करायचा आणि मनापासून करायचा, अंतःकरणापासून करायचा, भोळ्या भावाने करायचा. आणि ती सेवा करता 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 त्याची सेवा काय झाली? फलद्रूप होण्याच्या स्थितीपर्यंत आली. आणि ज्या वेळेला स्थितीपर्यंत आली, नाथ महाराजांनी त्याला ओळखलं. नाथ महाराजांनी सांगितलं आता जे भावार्थ रामायण जे शिल्लक राहिले, जे पूर्ण व्हायचे ते कोण करेल? गावबा करेल. हरिपंडित त्यांचा मुलगा, ही परंपरा त्यांच्याकडे नाही दिली, गावबाकडे दिली. आणि गावबानी तो जो भावार्थ रामायण, तो पुढचा जो रामायण आहे त्यांनी ते पूर्ण केलं. पण गावबानी जे लिहिलं आणि नाथ महाराजांनी लिहिलं याच्यामध्ये कुठेही काही एक अनुस्वाराचा सुद्धा अंतर नाही आहे. इतकं बेमालूम, इतकं व्यवस्थित लिहिलं. ती कृपा आहे, याला कृपा म्हणतात. म्हणून आपल्याला कधी कधी काही काही गोष्टी असं वाटतात की मी एवढा प्रयत्न करतो, मला गाता येत नाही, मी एवढा प्रयत्न करतो, मला पाठांतर होत नाही. काही करू नका, पडून राहीन तै ठाई. त्या ठिकाणी पडून राहा, आपोआप एक ना एक दिवस तो फलद्रूप होईल. पण आपल्याकडे ते धैर्य नसल्यामुळे हे धीर देव सगळ्यांना देत नाही. म्हणजे मला कधी कधी वाटतं सगळं देईल तुम्हाला, एखाद वेळ विद्वत्ता पण देईल तुम्हाला, सन्मान देईल, मान सन्मान प्रसिद्धी पैसा सगळं देईल, पण धीर देत नाही. म्हणून विठाला विठाला तुका म्हणे तुझी खेळ दोई ठाई, नसेल तो देई धीर मना. तो धीर मला दे असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि हा धीर आपल्यात निर्माण व्हायला पाहिजे. नाथ महाराजांनी विचार केला आता मी माझं जीवन संपवतो. नाथ महाराजांची जी भेट झाली होती जनार्दन स्वामी सोबत ती नाथषष्टीला म्हणजे याच तिथीला झाली होती. जनार्दन स्वामीचा जन्मसुद्धा याच तिथीला झाला होता. जनार्दन स्वामीचं वैकुंठ गमन याच स्थितीला झालं होतं. त्यांनीसुद्धा समाधी याच दिवशी घेतली होती. नाथ महाराजांचा जन्मसुद्धा याच दिवशी झाला होता. आणि नाथ महाराजांनी आपलं अवतार कार्य संपवलं तो दिवसही आजचा. आणि आजच्या दिवसाला त्यांनी विचार केला. त्याच्यात अनेक अशी हे सांगितले जातात की नाथ महाराज ज्या वेळेला निघाले त्यावेळेला एक
मुलगी सासरी चालली होती आणि सासरी जात असताना नाथमार्जांची जी अंत्ययात्रा जी जात होती, त्या अंत्ययात्रेमध्ये त्या मग मुलीच्या आईला वाटलं ह्या बुवांना आताच मरायची वेळ होती काय, माझी मुलगी आज सासरी जाते आणि तोच मुहूर्त काढून या महात्म्याने आपला देह ठेवला. नाथमार्जांनी ऐकलं. आता नाथमहाराज मरत नाहीत, एक लक्षात घ्या. हे फक्त देहाचा फक्त तिथे संपवणं आहे. त्यांचा जो आत्मा किंबहुना त्यांचा जे विचार आहे तो कायम राहत असतो. नाथमहाराज उठून बसले आणि म्हटले मी आता जात नाही. एक वेळ ज्या वेळेला परत निघाली अंत्ययात्रा, त्या चौघांना वाटायला लागलं की आम्ही शेवटी किती बुवा उड्या मारायला लागला तरी बुवाला 4 माणसांच्या खांद्यावरच काय करावं लागतं, जावं लागतं. हे ज्या वेळेला नाथमहाराजांनी त्यांच्या अंतःकरणातला भाव ओळखला, म्हटले ठीक आहे तुमच्या खांद्यावर जाणार नाही. मग त्यांनी असं ठरवलं की मी या तिथीला म्हणजे आजची जी तिथी आहे नाथषष्ठी, ह्या षष्ठीला आपण जलसमाधी घ्यायची. त्या पद्धतीने नाथमहाराजांनी तो दिवस निवडला आणि त्या दिवसाला जाऊन गोदावरीच्या पात्रामध्ये गोदावरीमध्ये आपलं देह समर्पित केला आणि आपलं अवतार कार्य त्या ठिकाणी संपवलं, थांबवलं. पण जरी नाथमहाराज गेले तरी नाथमहाराजांनी इतकी भली मोठी संत ग्रंथसंपदा ठेवलेली आहे की त्याच्यामुळे नाथमहाराज गेले असं तुम्हाला कधीही वाटणार नाही. मूर्त स्वरूपात नाथमहाराज असतील, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, विठाला विठ्ठल हे सर्व संत महात्मे आपल्या सन्मुख आहेत, आपल्या सोबत आहेत. कारण बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. त्यांना आपली खूप काळजी आहे, जीवाची काळजी आहे, म्हणून ते आपल्या सोबत आहेत. फक्त आपण दुर्लक्षित केलं. विठ्ठला विठ्ठल थोडक्यात संत वाङ्मय वाचा, आपल्याला ते मिळतील, प्राप्त होतील. आणि आजचा तो दिवस आपण सगळ्यांनी पुष्पवृष्टी करून तो साजरा करायचा आहे. गुरु ब्रह्मा म्हणायचं ना, काय पताकाचे भार आहे का? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म गुरु साक्षात्
नमः तस्मै श्री गुरुवे भानुदास एकनाथ नाथ भानुदास एकनाथ सर्वांनी नामस्मरण करा भानुदास एकनाथ 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 भानुदास भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास भानुदास एकनाथ भानुदास ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम जय विठ्ठल जय जय याच ठिकाणी आता कीर्तन संपलेलं आहे. कीर्तनानंतर आता ताबडतोब या ठिकाणी